नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आता भाईंच्या दरबारात पोहोचला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे घोषित केली। त्यानंतर शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली। रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद शिंदे गटाला हवे होते। नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडसाठी भरत गोगावले आग्रही होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजनांना दिले, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार गटाच्या अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली। नाशिकच्या बाबतीत शिंदे सेनेने फारसे ताणून धरले नसले तरी रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। अगदी रस्त्यावर उतरून निदर्शने झाली। शेवटी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही निर्णयांना स्थगिती दिली, परंतु त्यानंतर आस्थागायत हा तिढा सुटलेला नव्हता। मुख्यमंत्री पद हातातून निसटल्यावर एकनाथ शिंदेंनी शक्य त्या पद्धतीने आणि शक्य तिथे आपली नाराजी प्रदर्शित करण्याचा सपाटा लावला। सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत वगैरे काढण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु नंतर या काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले। तुलनेत निरुपद्रवी अजित पवार त्यांना अधिक जवळचे वाटू लागले। अशा परिस्थितीत दिल्लीत वजन राखून असलेल्या एकनाथ शिंदेंनी थेट अमित भाईंकडे तक्रार केली। त्यानंतर सगळ्या फाईल्स आधी अजित पवारांकडे, तिथून एकनाथ शिंदेंकडे जातील आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडे जातील असा फतवा निघाला। परंतु प्रतिष्ठेचा मुद्दा असलेला रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटला नाही। रायगड दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी सुनील तटकरेंच्या आमंत्रणाचा स्वीकार करत त्यांच्याकडे भोजन घेतल्यानं शिंदे गटात अधिकच अस्वस्थता निर्माण झाली। त्यामुळे यावेळी भाईंच्या दरबारात रायगडचा मुद्दा लावून धरायचा आणि आपल्या बाजूनेच कौल लावायचा असा निर्धार शिंदेंनी केलेला दिसतोय। भाईंच्या दरबारात तशी चर्चा झाल्याचेही वृत्त आहे। आता भाई कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहावे लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।